नमस्कार मित्रांनो, DMER महाराष्ट्र अकॅडमीमध्ये सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे. तर आज आपण आरोग्य भरती 2023 बद्दल एक जबरदस्त अपडेट घेऊन आलोय. एक अशी बातमी ज्याची आपण सगळेच खूप आतुरतेने वाट बघत होतो. चला तर मग लगेच सुरुवात करूया. तर मित्रांनो, बातमी खरंच खूप मोठी आहे. ज्या क्षणाची आपण वाट बघत होतो तो क्षण आलाय. आरोग्य सेवा संचालनालय 2023 भरतीच्या ज्या वेटिंग लिस्ट आहेत ना, त्या लागायला सुरुवात झाली आहे. आणि पहिली यादी लागली आहे ती म्हणजे नाशिक विभागाची. हो, तर DHS 2023च्या प्रतीक्षा याद्या आता जाहीर व्हायला सुरुवात झाली आहे. जसं की अपेक्षित होतं, 20 तारखेनंतर याद्या यायला लागल्या आहेत. आता इथे एक गोष्ट लक्षात घेणं खूप महत्त्वाचं आहे. ही जी प्रतीक्षा यादी आहे ना, तिची व्हॅलिडिटी म्हणजे वैधता ती 16 फेब्रुवारी 2026 पर्यंत वाढवलेली आहे. आता याचा अर्थ काय? तर याचा अर्थ असा की तोपर्यंत या यादीतून नियुक्त्या होऊ शकतात आणि त्यानंतर मग नवीन भरती किंवा नवीन जागा जाहीर होण्याची दाट शक्यता आहे. चला आता बघूया की नेमक्या कोणत्या पदांसाठी ही यादी लागलेली आहे. म्हणजे नाशिक विभागाच्या यादीत कोणकोणती पदं आहेत ते पाहूया. तर बघा, यामध्ये बऱ्याच पदांचा समावेश आहे. स्टाफ नर्स, शासकीय आणि खाजगी दोन्ही. त्यानंतर बहुउद्देशीय आरोग्य कर्मचारी म्हणजे आपले MPW, लॅब सायंटिफिक टेक्निशियन, एक्स-रे टेक्निशियन, अगदी इलेक्ट्रिशियन आणि फार्मासिस्ट ऑफिसर म्हणजे जवळजवळ सगळ्याच प्रमुख पदांसाठी ही यादी आहे. आणि एक महत्त्वाची गोष्ट, फक्त नाशिकच नाही तर आता धुळे आणि अकोला यांसारख्या इतर विभागांमधूनही अपडेट्स यायला सुरुवात झालीये. म्हणजे प्रक्रिया आता वेगाने पुढे सरकतेय. त्यामुळे इतर विभागातील उमेदवारांनी पण आता अलर्ट राहायचंय. कधीही तुमच्या विभागाची यादी येऊ शकते. ओके, तर यादी तर लागली, पण ती वाचायची कशी? निवडलेला उमेदवार कोण आणि वेटिंग लिस्टवर कोण हे कसं ओळखायचं? चला हेच आता सोप्या भाषेत समजून घेऊया. हे बघा, इथे अगदी स्पष्टपणे दिलेलं आहे. इथे सिलेक्टेड म्हणून जे नाव आहे त्यांची निवड झाली आहे. जसं की सुरेखा अशोक बिडगर यांना 112 मार्क्स आहेत. आता समजा त्यांनी जर ही पोस्ट जॉईन केली नाही तर मग काय? तर मग वेटिंग लिस्टमधल्या पहिल्या क्रमांकावर जे नाव आहे म्हणजे लीना संजय चौधरी त्यांना संधी दिली जाईल. त्याही नाही आल्या तर मग दुसऱ्या क्रमांकावरच्या उमेदवाराला. प्रक्रिया अशी चालते. आणि हे फक्त ओपन कॅटेगरीसाठी नाही तर प्रत्येक कॅटेगरीसाठी स्वतंत्र याद्या आहेत. उदाहरणार्थ बघा, SC प्रवर्गात प्रकल्पग्रस्तांमधून शिल्पा लोंढे यांची 110 गुणांवर निवड झाली आहे. EWS मध्ये शासकीय महिलांसाठी यास्मिन बानो शेख यांची 104 गुणांवर, तर OBC माजी सैनिक गटातून मयुरी जाधव यांची 91 गुणांवर निवड झाली आहे. म्हणजे प्रत्येक प्रवर्गाचा कट ऑफ वेगवेगळा आहे. आणि हो, एक छोटीशी पण महत्त्वाची सूचना. जे उमेदवार पुढच्या भरतीची तयारी करत आहेत त्यांच्यासाठी आम्ही चॅनलवर मेंबरशिप सुरू केली आहे. यामध्ये तुम्हाला खास करून DMER नर्सिंग आणि DHSच्या इतर पदांसाठी अतिशय निवडक आणि महत्त्वाचं स्टडी मटेरियल मिळेल. तर नक्कीच याचा विचार करू शकता. चला आता सगळ्यात महत्त्वाच्या मुद्द्याकडे येऊया. समजा यादीत तुमचं नाव आलंय, तर आता पुढे काय करायचं? तुमची नेक्स्ट स्टेप काय असली पाहिजे? तर बघा, 3 मुख्य गोष्टी आहेत ज्या तुम्हाला करायच्या आहेत. स्टेप नंबर 1, अधिकृत यादीमध्ये तुमचं नाव आणि इतर तपशील काळजीपूर्वक तपासा. स्टेप नंबर 2, आता तुम्हाला कम्युनिकेशनची वाट बघायची आहे. तुम्हाला डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी म्हणजे DVसाठी ईमेल किंवा फोन कॉल येईल. आणि स्टेप नंबर 3, सगळ्यात महत्त्वाचं, महाराष्ट्र आरोग्य विभागाची जी अधिकृत वेबसाईट आहे ती सतत तपासत राहा, कारण सगळे अपडेट्स तिथेच येणार आहेत. आणि एक गोष्ट लक्षात ठेवा, वेळ खूप कमी असू शकतो. निवड झालेल्या उमेदवारांना डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी बोलावलं जातंय आणि काही नोटिसेसमध्ये तर 27 तारखेच्या आसपासच्या तारखांचा उल्लेख आहे. त्यामुळे आपली सगळी कागदपत्र तयार ठेवा. कधीही बोलावणं येऊ शकतं. तर मग आता प्रश्न उरतो की तुमच्या विभागाची यादी कधी लागणार? बघा, नाशिकपासून सुरुवात झाली आहे. म्हणजे आता एकामागोमागे एक इतर विभागांच्या याद्या लागण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळे आता फक्त अलर्ट रहा. या भरती प्रक्रियेबद्दलचे पुढचे सगळे अपडेट्स अगदी वेळेवर आणि अचूक माहितीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. ज्यांची निवड झाली आहे त्यांचं खूप खूप अभिनंदन आणि जे वाट पाहत आहेत त्यांना खूप खूप शुभेच्छा.